तुमचं वेट गेल्या 10 वर्षात फारसं वाढलेलं नाही, पण पोट मात्र हळूहळू वाढत चाललंय. शर्टचं साईज वाढलेलं आहे, बेल्टची लास्ट होल बदलावी लागली आहे, पण तुम्हाला वाटतंय वय झालंय म्हणून पोट आलंय आणि नॉर्मल आहे. पण डॉक्टरांना याच गोष्टीची जास्त काळजी का बरं वाटते? कारण पोटावरची सगळी चरबी सारखी नसते. काही चरबी फक्त बाहेरून दिसते, पण काही चरबी बॉडीच्या आत आपल्या ऑर्गन्सच्या अराउंड जमा होते. आणि ही विसेरल फॅट ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल, बीपी आणि हार्ट हेल्थवर सुद्धा इफेक्ट करू शकते. पण क्वेश्चन हे आहे, 35 नंतर पोटाची चरबी इतकी डेंजरस का होऊ शकते? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुमचं बेली फॅट फक्त अपिअरन्सचा प्रॉब्लेम आहे की हेल्थ रिस्क बनायला सुरुवात झाली आहे, हे कसं ओळखायचं? सगळ्यात आधी एक इम्पॉर्टंट गोष्ट क्लिअर करूया. 35 वर्ष झाले आणि पोट आलंय म्हणजे तुम्ही अनहेल्दी आहात असं बिलकुल नाही. 35 हा काही मॅजिकल नंबर नाही आहे. पण एज वाढत असताना आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होऊ शकते, मसल मास कमी होऊ शकतो, लाईफस्टाईल बदलतो आणि स्लीप आणि स्ट्रेसचा इफेक्ट होतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे ॲब्डॉमिनल फॅट वाढण्याची पॉसिबिलिटी वाढते. आणि इंडियन्ससाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, फक्त वेट बघून तुमची हेल्थ डिसाईड करता येत नाही. कधी कधी वेट नॉर्मल असतो, पण पोटाभोवती फॅट जास्त असते. म्हणून आज आपण फक्त पोट कसं कमी करायचं हे बघणार नाही. आज आपण समजून घेणार आहोत पोटावरची चरबी बॉडीच्या आत एक्झॅक्टली काय करते. समजा 2 लोक आहेत, दोघांचा वेट ऑलमोस्ट सेम आहे, पण एका व्यक्तीचं पोट रिलेटिव्हली फ्लॅट आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचं पोटाभोवती फॅट जास्त आहे. वेट सेम असला तरी दोघांचे मेटाबॉलिक रिस्क सेम असेलच असं नाही. कारण बॉडीमधली फॅट कुठे जमा होते हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. पोटाच्या आत ऑर्गन्सच्या अराउंड जमा होणाऱ्या फॅटला विसेरल फॅट असं म्हणतात. आणि ही फक्त एक एक्स्ट्रा फॅटची लेअर नाही, ही बॉडीच्या मेटाबॉलिक प्रोसेसेसमध्ये ॲक्टिव्ह असते. म्हणून ॲब्डॉमिनल फॅटचा संबंध इन्सुलिन रेझिस्टन्स, हाय बीपी, ॲबनॉर्मल कोलेस्ट्रॉल आणि हार्ट डिसीजेस सारख्या प्रॉब्लेमसोबत दिसून येतो. म्हणजे प्रॉब्लेम फक्त पोट दिसायला वाईट दिसते एवढंच नाही, कधी कधी वाढत जाणारी वेस्टलाईन हा बॉडीकडून येणारा अर्ली वॉर्निंग सिग्नल सुद्धा असू शकतो. आता येतो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, बेली फॅट आणि ब्लड शुगरचा संबंध काय आहे? आपल्या बॉडीला ग्लुकोज यूज करण्यासाठी इन्सुलिन हॉर्मोनची गरज असते, पण बॉडी इन्सुलिनला प्रॉपरली रिस्पॉन्ड करत नसेल तर त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. आणि ॲब्डॉमिनल ओबेसिटीचा इन्सुलिन रेझिस्टन्स सोबत स्ट्रॉंग संबंध आहे. सुरुवातीला सगळ्यात स्केरी गोष्ट काय आहे माहिती आहे? तुम्हाला काही सिरियस सिम्पटम्स सुद्धा जाणवू शकत नाही. नो पेन, ना काही ऑब्व्हियस वॉर्निंग, ना बॉडी सांगते काहीतरी प्रॉब्लेम सुरू झाली आहे. पण यात सुद्धा मेटाबॉलिक चेंजेस सुरू झालेले असू शकतात. ब्लड शुगर हळूहळू वाढत जाऊ शकतं, प्री डायबिटीसचा रिस्क वाढू शकतो आणि पुढे टाईप 2 डायबिटीसचा रिस्क सुद्धा वाढू शकतो. म्हणून पोटाकडे फक्त मिररमधून बघू नका. कधी कधी वाढत जाणारा बेलीचा हा बॉडीचा एक वॉर्निंग सिग्नल असू शकतो. आता बहुतेक लोकांचा एक कॉमन क्वेश्चन असतो, मी फार खातच नाही, मग माझं पोट का वाढतो आहे? आणि ॲक्च्युली हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कारण बेली फॅट फक्त तुम्ही किती खाता यावर डिपेंडेंट नसतं. तुमची कंप्लीट डाएट, फिजिकल ॲक्टिव्हिटी, स्लीप, स्ट्रेस, जेनेटिक्स, काही मेडिकेशन्स आणि हेल्थ कंडिशन्स, सगळ्या गोष्टींचा इफेक्ट होऊ शकतो. एक्झाम्पल घेऊया, दिवसभर डेस्क जॉब, सकाळचा ब्रेकफास्ट घाईघाईमध्ये, ऑफिसमध्ये 7 ते 8 तास सिटिंग, मध्ये चहा आणि स्नॅक्स, संध्याकाळी ऑलमोस्ट नो फिजिकल ॲक्टिव्हिटी, रात्री लेट डिनर आणि मग व्यक्ती म्हणते मी तर दिवसभर काही खातच नाही. पण प्रॉब्लेम एकच फूडमध्ये नसते, कम्प्लीट लाईफस्टाईल पॅटर्नमध्ये असते. म्हणून बेली फॅटसाठी एकच फूडला विलन बनवून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. आता इमॅजिन करा, पोटाभोवती फॅट वाढतंय, त्यासोबत इन्सुलिन रेझिस्टन्स वाढलाय, ब्लड शुगर डिस्टर्ब झालाय आणि या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या तर मेटाबॉलिक रिस्क सिग्निफिकंटली वाढू शकतो. आणि इथे प्रॉब्लेम फक्त डायबिटीज पुरती राहत नाही, हार्ट हेल्थचा टॉपिक सुरू होऊ शकतो. म्हणून 40-45 वर्षाचा एखादा व्यक्ती म्हणतो माझं फक्त पोट आलंय, बाकी मी परफेक्टली हेल्दी आहे. तर एकदा स्वतःला हे क्वेश्चन्स विचारा, माझं बीपी किती आहे, माझी फास्टिंग शुगर किंवा HbA1c कशी आहे, माझा कोलेस्ट्रॉल कसा आहे, माझी वेस्ट सर्कम्फरन्स किती आहे. कारण मिरर तुम्हाला फक्त बाहेरचं पार्ट दाखवतो. आता एक खूप मोठा मिसकन्सेप्शन, माझं वेट नॉर्मल आहे म्हणजे मला टेन्शन नाही. फक्त वेईंग मशीनवरचं नंबर बघून हेल्थ रिस्क डिसाईड करता येत नाही. बॉडी फॅट कुठे आहे, वेस्ट किती आहे,
आणि मेटाबॉलिक हेल्थ कशी आहे हे सगळं इम्पॉर्टंट आहे. एस्पेशली इंडियन, साऊथ एशियन पॉप्युलेशनमध्ये मेटाबॉलिक रिस्क कम्पॅरेटिव्हली लोअर BMIवर सुद्धा दिसू शकतो. म्हणून तुमचा वेट नॉर्मल असला पण पोटाभोवती चरबी कंटिन्युअसली वाढत असेल तर त्याला इग्नोर करू नका. आता एक सिंपल गोष्ट करा. उद्या सकाळी फक्त वेट चेक करू नका, तुमचा वेस्ट सर्कम्फरन्स सुद्धा मेजर करा. जर वेस्ट कंटिन्युअसली वाढत असेल आणि त्यासोबत BP, ब्लड शुगर किंवा कोलेस्ट्रॉल सुद्धा ॲबनॉर्मल असेल तर डॉक्टरांसोबत डिस्कशन करणं डेफिनेटली वर्थ इट आहे. पण आता सगळ्यात इंटरेस्टिंग क्वेश्चन, बेली फॅट कमी कसा करायचा? कारण इंटरनेटवर तुम्हाला लिटरली थाउजंड्स ऑफ सोल्युशन्स मिळतील. कोणी म्हणेल लेमन वॉटर प्या, कोणी म्हणेल डिटॉक्स करा, कोणी म्हणेल फक्त ॲब्स वर्कआउट करा, कोणी म्हणेल कार्ब्स कम्प्लिटली बंद करा, तर कोणी म्हणेल रात्री 7 नंतर काहीही खाऊ नका. पण ॲक्च्युअल सायन्स काय सांगते? आणि फक्त 100 क्रंचेस केल्याने बेली फॅट कमी होतो का? याचा आन्सर इंटरेस्टिंग आहे. बेली फॅट कमी करताना सगळ्यात मोठी मिस्टेक काय असते? फक्त पोटावर फोकस करणं. तुम्ही दररोज 100 क्रंचेस केले, 200 क्रंचेस केले तरी बॉडीला फक्त पोटावरची चरबी बर्न करा असं कमांड देता येत नाही. तुमचा गोल असायला हवा ओव्हरऑल बॉडी फॅट कमी करणं आणि मेटाबॉलिक हेल्थ इम्प्रूव्ह करणं. आणि त्यासाठी 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिली गोष्ट म्हणजे फूड क्वालिटी प्लस टोटल कॅलरी इनटेक. फक्त शुगर बंद केली म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं नाही. तुमच्या कम्प्लीट डाएटकडे बघा. व्हेजिटेबल्स, फ्रूट, होल ग्रेन्स, दाल्स, लेग्युम्स, नट्स सारख्या न्यूट्रिएंट डेन्स फूडचा प्रॉपर इन्क्ल्युजन आणि ॲडेड शुगर आणि एक्सेस कॅलरी इनटेक कमी करणं हे ओव्हरऑल हेल्दी ईटिंग पॅटर्नचा पार्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी. एक्सरसाइज फक्त वेट लॉससाठी करू नका. रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळे ब्लड प्रेशर, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आणि कोलेस्ट्रॉल सारख्या कार्डिओ मेटाबॉलिक रिस्क फॅक्टर्सवर पॉझिटिव्ह इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे वॉकिंग असेल, रेझिस्टन्स ट्रेनिंग असेल की तुमच्या फिटनेस आणि हेल्थ लेवलनुसार दुसरी ॲक्टिव्हिटी असेल, कन्सिस्टन्सी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तिसरं आहे मसल टिकवणे. 30 ते 40 नंतर फक्त कमी खा आणि वेट कमी करा एवढा सिंपल फॉर्म्युला नसतो. एज आणि लाईफस्टाईलमुळे मसल मासमध्ये चेंजेस होऊ शकतात. म्हणून फॅट कमी करताना मसल शक्य तितकं मेंटेन करणं हे सुद्धा इम्पॉर्टंट गोल आहे. त्यासाठी रेझिस्टन्स एक्सरसाइज आणि ॲडिक्वेट प्रोटीनबद्दल डॉक्टरांकडून किंवा क्वालिफाईड डायटिशियनकडून पर्सनलाइज ॲडवाईस घेऊ शकता. म्हणून पुढच्या वेळी मिररसमोर उभं राहून पोटाकडे बघून फक्त एकच क्वेश्चन विचारू नका, मी जाड झालो आहे का? त्यापेक्षा एक बेटर क्वेश्चन विचारा, माझी मेटाबॉलिक हेल्थ कशी आहे? कारण बेली फॅट हे फक्त अपिअरन्सचा प्रॉब्लेम नाही, तो ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि हार्ट हेल्थसोबत रिलेटेड असू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 35 वर्ष झाली म्हणून पोट येणं नॉर्मल आहे असं समजून इग्नोर करू नका. पण त्याच वेळी पॅनिक करण्याची सुद्धा गरज नाही. वेस्ट सर्कम्फरन्स, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, लिपिड प्रोफाईल, लाईफस्टाईल आणि तुमचं मेडिकल हिस्ट्री हे सगळं एकत्र बघितलं तर तुमची ॲक्च्युअल हेल्थ पिक्चर समजून घेता येते. म्हणून जर तुमचं पोट गेल्या काही वर्षात कंटिन्युअसली वाढत असेल तर आजपासून फक्त वेट मेजर करायला सुरुवात करू नका, वेस्टसुद्धा मेजर करा. आणि गरज असेल तर प्रॉपर मेडिकल इव्हॅल्युएशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण पोट कमी दिसणं हा फक्त एक बेनिफिट आहे, पण आतून हेल्दी असणं हेच खरं गोल आहे.